आणि बुलेटिनमध्ये सुरुवातीलाच बातमी गेल्या 3 दिवसांपासून बीड जिल्ह्यात पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलाय। नदी नाले ओसंडून वाहत आहेत तर शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। 36 गावांचा संपर्क तुटलेला आहे। लष्कराला या ठिकाणी बचाव कार्यासाठी बोलवावं लागलंय। यात 51 जणांना वाचवण्यात यश आलंय तर 2 जणांचा मृत्यू झालाय। या सर्व बाबी लक्षात घेता जिल्हाधिकारी आणि बीड जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे। तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे बीडचा दौरा करणार आहेत। तसंच संभाजीनगर या ठिकाणी देखील जाणार आहेत। बीडमध्ये अक्षरशः हाहाकार माजवलेला आहे पावसाने आणि ठिकठिकाणी ही अशीच परिस्थिती पाहायला मिळते। अधिक माहिती घेऊयात आकाश सावंत यांच्याकडनं। आकाश, काय सध्याची माहिती? 3 दिवसांपासून बीडमध्ये अक्षरशः हाहाकार आहे। अजूनही पावसानं उसंत घेतलेली आहे की नाहीच? गेल्या 3 दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। काल रात्रीही पावसाचा जोर कायम होता आणि बीड जिल्ह्यातील 11ही तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आहे। त्यात परळी, गेवराई, आष्टी, बीड, पाटोदा या भागामध्ये भी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे। परळी शहरातील परळी तालुक्यामधील 15 गावांचा संपर्क तुटला आहे। तसेच आष्टी तालुक्यामधील 36 गावांचा संपर्क तुटला आहे आणि यामुळे शाळा असतील, महाविद्यालय असतील यांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। आणि दुसरीकडे लष्कराचे जे जवान आहेत या जवानांचं पथक देखील बीडच्या आष्टीमधील पुरामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बीडमध्ये दाखल झालं होतं। या पुरातून 51 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे तर 2 जणांचा मृत्यू झालेला आहे। आणि सबंध शेती पिकं जे आहेत बीड जिल्ह्यातील ती पूर्णरित्या पाण्याखाली गेली आहेत। त्यामुळे शेती पिकांचं किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे याची आकडेवारी संख्या सध्या तरी समोर आलेली नाहीये। मात्र मोठ्या प्रमाणामध्ये शेती पिकांचं देखील नुकसान झालं आहे। तसेच लोकांच्या घरामध्ये पाणी शिरून देखील त्यांचे जे संसार आहेत ते कुठेतरी उघड्यावर आल्याचं बघायला मिळत आहे। एकीकडे दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यामधील हे चित्र आहे। अक्षरशः पावसाने हाहाकार माजवल्याचं बघायला मिळत आहे। अगदी आकाश, आणि अक्षरशः दुष्काळी प्रदेश आणि कोरडा दुष्काळ वारंवार पाहिलेल्या या बीडनं हा ओला दुष्काळ मात्र डोळ्यात पाणी आणणारा पाहिलेला आहे आणि प्रचंड नुकसान झालेले आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी आकाश। ते गेल्या 2 दिवसांपासून मराठवाड्यात पावसाचा हाहाकार सुरूच आहे। छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणीत अक्षरशः अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली। अनेक गावांमध्ये शेती पाण्याखाली गेली आहे। लोकांच्या घरात पाणी शिरले त्यामुळे संसार उघड्यावर आले। असं असतानाच आता आज उपमुख्यमंत्री अजित पवार मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत। त्यामुळे अजित पवार हे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख यांच्याकडनं। मोहसिन, ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे, जी महत्त्वाची ठिकाणे जिथे जोरदार पाऊस झालेला आहे अशा ठिकाणी स्वतः उपमुख्यमंत्री जाणार आहेत का, की नेमका कोणकोणत्या ठिकाणी दौरा असेल अजित पवारांचा? हाच प्रश्न आपण विचारतोय, कारण की मराठवाड्यात गेल्या 3 दिवसांपासून ज्या पद्धतीने पाऊस पडतोय तो अत्यंत भयंकर आहे। आणि परभणी असेल, बीड असेल आणि छत्रपती संभाजीनगर असेल या 3 जिल्ह्यात तर पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। काल सिल्लोडमध्ये अनेक लोकांनी रात्र जागून काढली, अनेक नद्या नाल्यांना पूर आलेला आहे। आणि रात्रीपासून मी संभाजीनगरमध्ये उभा आहे। संभाजीनगरमध्ये रात्रीपासून 1 सेकंदही पाणी थांबलेलं नाहीये। कंटिन्यू पाऊस हा सगळा सुरू आहे। कमी जास्त होतोय मात्र पाऊस हा सुरू आहे। आणि खास करून बीड जिल्हा हा अजित पवार त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे। जी माहिती मिळते त्यानुसार ते आज बीड जिल्ह्यात एक विकास कामासाठी येणार आहे आणि दुपारनंतर ते छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील येणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी अजित पवार येणार आहेत। त्यामुळे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेले अजित पवार आता या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहे, ते मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहे आणि याच मराठवाड्यात आता अक्षरशः वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे पावसामुळे। त्यामुळे या परिस्थितीचा ते विभागीय आयुक्त कार्यालयातून आढावा घेतील का किंवा ज्या ठिकाणी नुकसान झालं त्या ठिकाणी पाहणी करतील का हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे। त्यामुळे अजित पवारांचा दौरा आज महत्वाचा समज आहे। अगदी मोहसिन, आणि या संदर्भातले अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। इकडे अहिल्यानगर जिल्ह्यात अक्षरशः गेल्या 2 दिवसांपासून पावसानं हजेरी लावल्यामुळे इथे सुद्धा धुमाकूळ पाहायला मिळतोय। काल मध्यरात्रीनंतर पाथर्डी तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे
2 जणांचा मृत्यू झालाय. शेकडो नागरिकांना पुराच्या पाण्यातनं सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. अतिवृष्टीमुळे 19 महसूल मंडळातील गावांना मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतंय. ही प्राथमिक माहिती समोर आली आहे. यात पारनेर तालुक्यातील 3, पाथर्डीतील 3 अशा पद्धतीनं अनेक गावातलं नुकसान जे आहे ते पाहायला मिळते. अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रसाद शिंदे. प्रसाद, काय सध्याची स्थिती आहे अहिल्यानगरमधली? नक्कीच प्रज्ञा, 3 दिवसाच्या पावसापासून पाथर्डी तालुक्यातील तिसगाव, कासर पिंपळगाव, जवखेड, खालसा, करंजी या गावांना पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली. त्यामध्ये अक्षरशः अनेक संसारोपयोगी वस्तू नागरिकांच्या वाहून गेल्याने त्यांना देखील संकटाला सामोरं जावं लागलेलं आहे. तर शेती पिकामध्ये कापूस, तूर, बाजरी, मूग या पिकांचं नुकसान झाले. फळबागांमध्ये देखील ड्रॅगन फ्रूट्स असतील, संत्रा, मोसंबी, डाळिंब या बागांचं नुकसान झाल्याने शेतकरी देखील हतबल झालेला आहे. तसेच 127 जणांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आलेलं आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लवकरात लवकर पंचनामा करण्याचे आदेश देखील दिलेले आहेत. आणि आज स्वतः पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. अगदी प्रसाद, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर आपण बघतोय ठिकठिकाणी अक्षरशः ढगफुटी सदृश झालेल्या पावसामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे. ती स्थिती अहिल्यानगरमधली. आता वळूया जळगावकडे. जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यामध्ये सातगाव इथे डोंगरीमध्ये झालेल्या पावसामुळे अक्षरशः हाहाकार माजलाय. कारण ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे घरासह शेतीचंही प्रचंड नुकसान झालंय. गावाजवळ असलेल्या दगडी नदीला पूर आलाय. त्यामुळे अर्ध्या गावात पुराचं पाणी शिरलंय. पुराच्या पाण्यामुळे अनेक घरांचं प्रचंड नुकसान झालंय. गावालगत असलेले डोंगरी धरण ओव्हरफ्लो झालंय. धरणाचं पाणी शेतात शिरलंय. शेकडो हेक्टरवरील पिकं वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. जळगावातल्या पाचोरातही ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. धुवाधार झालेला पाऊस आणि त्यामुळे प्रचंड नुकसान. अधिक माहिती घेऊयात मंगेश जोशी यांच्याकडनं. मंगेश, जळगावामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस झाल्याचं कळतंय. काय अधिक माहिती? नक्कीच प्रज्ञा, खरं तर काल सातगाव, डोंगरी आणि घाटनांद्रा या परिसरामध्ये जे आहे ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे दगडी नदीला जे आहे ते पूर आला होता. आणि या पुराचं पाणी जे आहे सातगाव, डोंगरी या गावामध्ये खरं तर अर्ध गाव जे आहे ते जलमय झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. ज्या पद्धतीने सातगाव, डोंगरी जवळ असलेले डोंगरी धरण हे देखील ओव्हरफ्लो झाल्याने परिसरातील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात खरं तर पाणी शिरल्यामुळे संपूर्ण पिके जी आहेत ती जमीनदोस्त झालेली आहेत. अक्षरशः पिके जी आहेत ती पूर्णपणे वाहून गेलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं देखील प्रचंड नुकसान झालेलं आहे. खरं तर आता कुठेतरी पाऊस थांबल्यामुळे पाणी जे आहे ते गावातील ओसरलेलं आहे. मात्र नदीच्या पुरामुळे जे आहे अनेक घरं जे आहेत ते तर त्या ठिकाणी उद्ध्वस्त पाहायला मिळते आहे. अनेक कुटुंब हे उघड्यावरती आलेले आहेत. अनेकांचे संसार उपयोगी साहित्य जे आहे ते त्याचे देखील वाहून गेलेले आहेत. त्यामुळे तात्काळ प्रशासनाच्या वतीने जे आहे आमदार किशोर पाटील आणि पाचोरा तालुक्यातील सर्व तलाठ्यांनी कालच या संपूर्ण गावाचा जो आहे तात्काळ प्राथमिक जो नुकसान पंचनामे आहेत ते त्या ठिकाणी केलेले आहेत. आणि मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी देखील नुकसानग्रस्तांना तातडीची 1 लाखांची मदत जी आहे ती जाहीर केलेली आहे. त्यामुळे येथील नुकसानग्रस्तांना काही प्रमाणात दिलासा जरी मिळाला असला तरी मात्र मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं शेकडो हेक्टरवरील पिकांचं जे आहे ते नुकसान झालेलं आहे. अक्षरशः जमिनीतील माती जी आहे ती वाहून गेलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक चिंता ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत करण्यात आली आहे तशीच शेतकऱ्यांना देखील मदत मिळावी अशी मागणी जी आहे ती आता नक्कीच जमीन खरडून निघालेली आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांची मदतीची अपेक्षा. तुर्तास धन्यवाद मंगेश या संपूर्ण माहितीसाठी. तर पश्चिम राजस्थानमधनं मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा जोर मात्र चांगलाच वाढलाय. आज राज्यात वादळी वारे आणि विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. रायगड, पुण्याच्या घाटमाथ्यावरती जोरदार पावसाचा अंदाज वर्तवलाय आणि त्यामुळेच दक्षतेचा इशाराही देण्यात आलाय. उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी सतर्कतेचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आलाय. बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राजा तालुक्यामध्ये प्रचंड पाऊस पडलेला आहे. ढगफुटी सदृश झालेल्या पावसानं शेतकऱ्यांच्या हाताशी आलेलं सोयाबीन पीक आणि कपाशीचं पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय. या प्रचंड पावसामुळे शेतं जलमय झाली आहेत. जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात पळसखेड, चक्का या भागात मोठं नुकसान झालंय. या कोसळधार पावसामुळे पाताळगंगा नदीला पूर आलाय. उमरज, देशमुख 2 गावांना जोडणारा रस्ता देखील पाण्याखाली गेलाय. तर किनगाव राजा शहराला पुराचा प्रचंड आणि गंभीर असा धोकाच निर्माण झालाय. दाखवण्यासाठी आम्ही हे करत आहे. पाणी पाहासाठी शेतकऱ्याचा शेतीमधलं पाणी
शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकरी अक्षरशः हवा